आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यात ना एक असा खजिना लपलेला आहे, ज्याकडे आपलं सहसा लक्षच जात नाही. हो, वेलचीबद्दल बोलतोय. पण ही फक्त चहा किंवा गोड पदार्थांचा स्वाद वाढवणारी गोष्ट आहे का? की याच्यात काहीतरी मोठं, आरोग्यदायी रहस्य दडलंय? चला तर मग उघडूया हे सुगंधी रहस्य. आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर अनेकांना आश्चर्यचकित करू शकतं. कारण हो, हा साधा दिसणारा मसाला आरोग्यासाठी एक जबरदस्त, शक्तिशाली संरक्षक ठरू शकतो. फक्त विचार करा, रोज फक्त 2 वेलची आणि यामुळे पचनक्रिया सुधारते, श्वासाला एक नैसर्गिक ताजेपणा मिळतो आणि इतकंच काय तर हृदयालाही आधार मिळतो. आता वाटेल की हे सगळं कसं शक्य आहे, नाही का? चला, याच प्रवासाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया यामागचं विज्ञान. ठीक आहे, तर सगळ्यात आधी बोलूया पचनाबद्दल, जेवणानंतर होणाऱ्या त्या त्रासाबद्दल, ज्यावर वेलची एक नैसर्गिक उपाय ठरू शकते. अनेकांना हा अनुभव येतो, नाही का? जेवण झालं की पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅस होतो, एक प्रकारची अस्वस्थता येते. हे खूप कॉमन आहे. पण प्रत्येक वेळी गोळ्या घेण्याऐवजी आपल्या किचनमध्येच एक सोपा आणि अगदी नैसर्गिक उपाय आहे. तर मग वेलची असं काय करते? ह्याचं सगळं रहस्य दडलंय तिच्यातल्या नैसर्गिक तेलांमध्ये, ज्यांना आपण इसेन्शियल ऑइल्स म्हणतो. ही तेलं काय करतात तर आपल्या पोटातल्या स्नायूंना एकदम रिलॅक्स करतात, पचनक्रिया सुधारतात आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस तयार होऊ देत नाहीत. आणि म्हणूनच वेलची खाल्ल्यावर बद्धकोष्ठतेसारख्या त्रासातून आराम मिळतो आणि पोट एकदम हलकं वाटायला लागतं. चला, पोटाला तर आराम मिळाला. आता बोलूया श्वासाबद्दल. कारण वेलची म्हणजे फक्त मसाला नाही, तर एक नैसर्गिक उत्तम माउथ फ्रेशनर आहे. श्वासाच्या दुर्गंधीची चिंता किंवा दातांच्या आरोग्याची काळजी ही आपल्या सगळ्यांनाच असते. पण बाजारात मिळणारे केमिकलवाले माउथ फ्रेशनर वापरण्यापेक्षा निसर्गानेच आपल्याला एक जबरदस्त उपाय दिला आहे. यामागचं विज्ञान पण अगदी सोपं आहे. वेलचीमध्ये असतात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म. म्हणजे काय? तर ती तोंडातील अशा बॅक्टेरियाला किंवा जंतूंना मारते, ज्यामुळे दुर्गंधी येते. आणि यामुळे फायदा काय होतो? तर फक्त श्वास ताजा होत नाही, तर हिरड्यासुद्धा निरोगी राहतात. आता कळलं जेवणानंतर वेलची का खातात ते? ओके, तर पचन झालं, श्वासाचं आरोग्यही झालं. आता वळूया आपल्या शरीरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या अवयवाकडे. हो, हृदयाकडे. कदाचित विश्वास बसणार नाही, पण हा छोटासा मसाला आपल्या हृदयासाठी एका रक्षकासारखं काम करतो. आजच्या धावपळींच्या आयुष्यात हृदयाची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको. आणि अशा वेळी जर रक्तदाब नियंत्रणात ठेवायचं असेल तर वेलची एक नैसर्गिक मदतनीस म्हणून पुढे येते. यामागेही एक साधं पण महत्त्वाचं विज्ञान आहे. बघा, वेलचीमध्ये 3 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे अँटीऑक्सिडंट्स. हे काय करतात? तर शरीरातल्या खराब पेशींपासून हृदयाला वाचवतात. दुसरं आहे पोटॅशियम. हे ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब नियंत्रणात ठेवतं. आणि तिसरं फायबर, जे रक्तातलं वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं. म्हणजे बघा, हे तिघं मिळून हृदयासाठी जणू एक सुरक्षा कवचच तयार करतात. आत्तापर्यंत आपण वेलचीचे सगळे फायदे पाहिले. पण आता येतो या विश्लेषणातला सगळ्यात महत्त्वाचा भाग. एक असं रहस्य जे जर माहीत नसेल तर हे सगळे फायदे मिळूनही काहीच उपयोग नाही. एक छोटीशी चूक जी आपल्यापैकी बहुतेक जण करतात. कदाचित आत्तापर्यंत सांगितलेले फायदे अनेकांना मिळत नसतील. याचं कारण एकच असू शकतं: नकळतपणे होणारी एक चूक. कोणती आहे ही चूक? चला पाहूया. आणि हा आकडा बघा, 99%. हो, धक्कादायक आहे, पण खरं आहे. आपल्यापैकी जवळपास 99% लोक वेलची खातात, पण चुकीच्या पद्धतीमुळे त्याचे पूर्ण आरोग्यदायी फायदे गमावून बसतात. तर मग ती चूक आहे तरी काय? ती आहे वेळ आणि प्रकाराची. बघा, वेलचीचे पूर्ण फायदे मिळवायचे असतील ना, तर 2 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या. पहिली, वेलची नेहमी जेवणानंतरच खायची. आणि दुसरी, काळ्या किंवा दुसऱ्या कुठल्याही वेलचीपेक्षा नेहमी हिरवी वेलचीच निवडायची. बस, याचमध्ये आरोग्याचं खरं रहस्य दडलंय. आणि फक्त हा एक आकडा लक्षात ठेवा, 2. निरोगी आयुष्यासाठी फक्त इतकंच करायचंय: रोज जेवणानंतर फक्त 2 हिरव्या वेलची. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. जेवणानंतर 2 हिरव्या वेलची आयुष्य बदलू शकतात. ही खरंच एक अगदी छोटीशी सवय आहे, पण तिचा आरोग्यावर होणारा परिणाम खूप मोठा आणि खूप सकारात्मक आहे. तर आज आपण वेलचीमधलं आरोग्य रहस्य उलगडलं.
पण जाता जाता एक विचार करा. आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरात, त्या मसाल्याच्या डब्यात, फ्रिजमध्ये आरोग्याचे असे आणखी कितीतरी छोटे मोठे खजिने लपलेले असतील नाही का?